नमस्कार विद्यार्थी मित्र, लट्टे स्कूल ॲपमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी पाटील आरबी, अक्काताई नाना निजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दत्तवाड. आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 9, मोशन अँड टाईप ऑफ मोशन, गती व गतीचे प्रकार. इन अवर डे टू डे लाईफ वी सी मेनी मूव्हिंग ऑब्जेक्ट्स. मूव्हिंग ऑब्जेक्ट्स आर सेड टू बी ऑब्जेक्ट्स इन मोशन. Discuss which objects in the above picture are in motion. What differences are seen in their motion? बघा, आपल्या रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये आपल्याला हालचाल होताना पाहतो आपण. हालचाल होणाऱ्या वस्तू ह्या गतिमान आहेत असे आपण म्हणतो. आणि वरती जे चित्र दाखवलेले आहे त्या चित्रामध्ये वस्तू गतिमान अवस्थेत दिसत आहेत का? आणखी त्यांच्या गतीमध्ये आपणाला कोणते फरक दिसतात त्यांची आपण चर्चा करायची. बघा, फुटबॉल मुलगा खेळत आहे, तिथं फुटबॉलला लात मारल्यामुळे गती मिळाल्या. भोवरा फिरत आहे, गती आहे त्याला. एक मुलगा चेंडूवर फेकून पुन्हा झेलतोय, गती आहे. विमानाचं चित्र आहे, विमान तिथं आकाशामध्ये उडतंय, त्याला गती आहे. कुंभार मडकं बनवत आहे, ते जे चाक फिरते त्याला गती आहे. त्यावरनं आपल्या लक्षात येतं की आपल्याला वेगवेगळ्या गती सगळ्या ठिकाणी आहे, पण गतीमध्ये वेगवेगळे फरक आहे त्या, आणि तेच आपण आता पाहणार आहोत. मोशन म्हणजे गती. व्हाईल वेटिंग फॉर अ बस ॲट अ बस स्टॉप, अदर व्हेकल्स appear to be in a state of motion. On the other hand, when you are in motion yourself, a still object appears to be moving. For example, the trees are seen to run backward while you are traveling in a train. If an object is seen by an observer to change its place continuously, the object is said to be in motion. Change of place of an object is called a displacement. An object in motion continuously undergoes displacement. बसची वाट पाहत असल्यानंतर बस थांब्यावर थांबले असता इतर वाहनं ही गतिमान स्थितीत पळताना दिसतात. किंवा तुम्ही गतिमान असताना स्थिर वस्तू गतिमान झाल्याचं आपल्याला जाणवतं, भासतं. उदाहरणार्थ बघा, रेल्वेतून प्रवास करताना मागे पडणारी झाडी. निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणतो. आता वस्तूचे विस्थापन म्हणजे काय तर स्थान बदलणे, आणि गतिमान वस्तूचे सतत विस्थापन हे होत असते. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले जे विस्थापन आहे यालाच वस्तूची गती असे म्हणतात. टाइप्स ऑफ मोशन. फर्स्ट, लिनियर मोशन. बघा, गतीचे प्रकार. आणि पहिली गती आहे रेषीय गती. अ ट्रेन और अ मूव्हिंग व्हेकल ऑन अ रोड may travel in a straight line or in the same direction. This motion of an object is called a linear motion. An object in linear motion shows displacement along a straight line. बघा, रेल्वे किंवा रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत किंवा एकाच दिशेनं येत असतात. यावरून एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती रेषीय गती आहे असे आपण सांगतो. इफ यू स्टँड ऑन अ चेअर अँड रिलीज अ बॉल फ्रॉम युअर हँड, इट फॉल्स टू द फ्लोअर. व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम दिस? खुर्चीवर उभं राहून आपण एक
चेंडू हातातून खाली सोडला तर तो जमिनीवर पडतो. यावरून काय लक्षात येतं बघा, असं लक्षात येतं की आपल्याला तो जो आपण बॉल सोडणार आहे खाली, तो बॉल सोडल्यानंतर सरळ एका रेषेत तो काय करणार आहे, खाली जाणार आहे. द मोशन ऑफ सोल्जर इन अ परेड इज द सेम. ड्युरिंग दॅट पिरियड नॉट इवन a slight difference is seen. However, the motion of a girl coming down the side does not appear to be uniform. The girl comes down faster and faster. The speed of her motion goes on increasing continuously. बघा, संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची जी काही गती आहे, ही गती सतत एकसारखी असते. त्यात आपल्याला फरक पाहायला मिळत नाही. मात्र घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती मात्र एकसारखी दिसून येत नाही. मुलगी घसरगुंडीवरून येत असताना वेगानं खाली येते, कारण तिची जी गती आहे ही गती सतत वाढत जाते. द मोशन ऑफ एन मार्चिंग सोल्जर इज युनिफॉर्म लिनियर मोशन बिकॉज in this motion not change is seen. On the other hand, the motion of the girl coming down the slide is non-uniform linear motion. बघा, सैनिकांच्या संचलनाची गती ही रेषीय एकसमान गती आहे, कारण त्या गतीमध्ये कुठलाही प्रकारचा बदल आपल्याला पाहायला मिळत नाही. ती गती एकसारखीच आपल्याला दिसते. मात्र घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती ही रेषीय असमान गती आहे. गतीमध्ये आपल्याला कमी जास्तपणा पाहायला मिळतो. These are the two main types of linear motion. One, uniform linear motion and second, non-uniform linear motion. रेषीय गतीचे दोन प्रमुख प्रकार पडतात बघा. एक रेषीय एकसमान गती आणि दुसरं रेषीय असमान गती. पहिल्यांदा बघूया आपण युनिफॉर्म लिनियर मोशन, रेषीय एकसमान गती. When the distance traversed by an object along a straight line in unit time is continuously the same, the motion is called uniform linear motion. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते, तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. सेकंड, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, रेषीय असमान गती. When the distance traversed by an object along a straight line in unit time keeps on changing, the motion is called non-uniform linear motion. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते, तेव्हा त्या गतीस रेषीय एकसमान गती असे म्हणतात. सेकंड, नॉन लिनियर मोशन, नैक रेषीय गती. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट that does not move in a straight line is called non-linear motion. Non-linear motion may be of the following types. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती म्हणतात आणि त्याची खाली उदाहरणं दिलेली आहेत. What kind of movement does a swing in park show? तुम्ही जेव्हा झोपाळ्यावर झोका घेता तेव्हा झोपाळ्याची हालचाल कशी होते? The swing always comes back from one end to another end. It takes about the same time for each swing or oscillation. This movement of swing is called oscillatory motion. बघा, झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारण सारखाच वेळ लागतो. झोपाळाचा हा जो हेलकाव आहे याला म्हटलं जातं
ऑक्सिलेटरी मोशन म्हणजेच आंदोलित गती. सिमिलरली द मुवमेंट ऑफ द पेंडुलम ऑफ क्लॉक, द wings of a bird, a needle of a swing machine, the vibrating diaphragm of a tabla or drum are also examples of oscillatory motion. हे झोपाळ्याप्रमाणे बघा, घड्याळाचा फिरणारा लंबर, पंख्यांची होणारी पंखांची हालचाल, शिवणयंत्र सुरू असताना होणारी सुईची हालचाल, ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा ही देखील आंदोलित गतीची उदाहरणे आहेत. द मोशन ऑफ अ बॉडी दॅट इज ऑक्सिलेटिंग, example swinging back and forth is called oscillatory motion. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. The hands of a clock move in a circular manner. Similarly, a fan, a giant wheel, and a merry-go-round complete each round along a circular route. In our day-to-day life, we come across many examples of objects that trans a circular path. घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरतात. त्याचबरोबर पंखा असेल, यात्रामध्ये येणारा आकाशपाळणा असेल, मेरी गो राऊंड असेल, हे वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात. यासारखी अनेक उदाहरणं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहत असतो, ज्यामध्ये वर्तुळाकार गती दिसून येते. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असं म्हटलं जातं. बघा, जे घड्याळाचे काटे असतात किंवा पंखा असेल, हे वर्तुळाकार मार्गाने त्यांना गती प्राप्त असते, त्यामुळं त्यांना वर्तुळाकार गती म्हणून ओळखलं जातं. We see from this example of oscillatory motion and circular motion that some objects complete one round or one oscillation in a fixed period of time. For example, the minute hand of a clock complete one round in exactly 60 minutes every time, while a merry-go-round also completes every round in the same period of time. Such motion is called periodic motion. बघा, आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणावरून आपल्याला असं लक्षात येतं, काही वस्तू ह्या ठराविक कालावधीमध्ये एक फेरी किंवा त्यांचं एक आंदोलन पूर्ण करतात. उदाहरणार्थ बघा, घड्याळाचा काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो, तर मेरी गो राऊंड हा सुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करतो. वस्तूमधल्या या गतीला नियतकालिक गती असं म्हटलं जातं. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट which passes through a certain point again and again after a fixed period is called periodic motion. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते, त्या गतीला नियतकालिक गती असं म्हणतात. While chasing a butterfly in a garden, do you run along a definite path or in the same direction all the time? बघा, बागेतील फुलपाखराच्या मागे आपण धावताना एका निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने आपण धावतो का? नाही, नॉट रिअली. A butterfly
continuously fills from one flower to another. There is no definite direction to its motion. Such motion is called random motion. फुलपाखरू बघा सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातं. त्याच्या गतीला कुठली निश्चित गती नसते. अशा गतीला रॅन्डम मोशन म्हणजे यादृच्छिक गती असे म्हणतात. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड रॅन्डम मोशन. वस्तूची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. द मोशन ऑफ द प्लेयर्स इन गेम ऑफ फुटबॉल is also of this type. The motion of a crawling baby or wandering animals are also random motion. बघा काही यादृच्छिक गतीची काही उदाहरणं दिलेली आहेत. फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गती सुद्धा याच प्रकारची असते. रांगणारं बाळ असेल, भटकी जनावरे असतील, या सर्वांची गती यादृच्छिक असते आणि ही यादृच्छिक गतीची उदाहरणे आहेत. Speed. A bus covers the distance of about 200 km from Solapur to Pune in 5 hours. How much distance does the bus cover in 1 hour? एक बस आहे बघा सोलापूर ते पुणे हे अंतर 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते. तर एका तासात किती अंतर पार करते? While they solving this example, we take the ratio of distance traversed and the time required to traverse that distance. हे उदाहरण सोडवताना आपल्याला पार केलेलं अंतर आणि अंतर पार करावयास लागणारा वेळ यांचं गुणोत्तर आपण काढतो आणि या गुणोत्तरावरून आपल्याला बसनं एकक कालावधीत किती अंतर पार केलं हे पाहायला मिळतं. बघा the distance traversed by an object in unit time is called the speed of that object. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. आणि त्याचं सूत्र आहे बघा, स्पीड इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हर्स अपॉन द टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग द डिस्टन्स. चाल बरोबर पार केलेले अंतर छेद अंतर पार करण्यास लागणारा वेळ. युनिट ऑफ स्पीड एकक कुठला आहे बघा, किलोमीटर/आवर, मीटर पर सेकंद.